एका व्हिडिओमधून त्यांच्या निधनानंतर जे दुःख आणि धक्का व्यक्त झालाय ना, त्यात त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल आणि प्रशासनावरच्या त्यांच्या जबरदस्त पकडीबद्दल बरंच काही समोर आलंय. आणि यातून खरं तर 3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. पहिलं म्हणजे त्यांची कामाची अनोखी पद्धत. तुम्हाला माहितीये, ते भल्या पहाटे कामाला सुरुवात करणारे नेते म्हणून ओळखले जायचे. म्हणजे कामाचा प्रचंड वेग आणि प्रशासनावर एक जबरदस्त पकड ही त्यांची खासियत होती. मग दुसरा मुद्दा येतो तो त्यांच्या दराराचा. म्हणजे अधिकाऱ्यांवर त्यांचा इतका धाक होता की ते कुठल्याही पक्षात असो, प्रत्येकाला तो दरारा जाणवायचा आणि म्हणूनच त्यांना एक निडर नेता मानलं जात असे. आणि तिसरं आणि साहजिकच त्यांच्या जाण्याने झालेलं नुकसान. या नेत्याच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालंय, हीच भावना त्या श्रद्धांजलीतून व्यक्त होतीये. थोडक्यात सांगायचं तर अजित पवारांना एक कणखर, कार्यक्षम आणि प्रशासनावर पकड असणारे नेते म्हणून श्रद्धांजली वाहिली जात आहे, ज्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.